नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई शहरातील भूमिपुत्रांना विविध कंपनीत नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्याचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील कामगार भवन येथे अपर कामगार आयुक्त कोकण विभागाचे भगवान आंधळे यांच्या उपस्थितीत विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करून लवकरच भूमिपुत्रांना न्याय मिळेल असे ठरले. या बैठकीमध्ये मच्छीमार सेलचे राज्याचे अध्यक्ष चंदू पाटील, प्रदेश उपाध्यक्ष महेश कोळी, मुंबई अध्यक्ष हेमंत वैती, माहुल कोळीवाडा ग्रामस्थ जगदीश कोळी, नेमबी कार्यकर्ते प्रभाकर राठोड, महिला कार्यकर्त्या सविता चव्हाण आदी उपस्थित होते. प्रबोधन दिशेशी बोलताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंदू पाटील म्हणाले की वारंवार आम्ही कामगार आयुक्तांच्यावर बैठका घेऊन न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नाला यश येत आहे असे त्यांनी यात सांगितले. नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज तुम्ही जर पाहिलं असेल की महाराष्ट्राची राजधानी मुंबई, या मुंबईची जी जमीन आहे ही संपूर्ण या भूमिपुत्रांची, या प्रकल्पग्रस्तांची आहे. अनेक या ठिकाणी कंपन्या स्थापन झाल्या आहेत आणि यांचा मूळ व्यवसाय जर तो कुठला असेल तर समुद्रातून मच्छीचा व्यवसाय आहे. आणि आज अनेक कंपन्यांच्यामुळे प्रदूषणचं पाणी म्हणजे दूषित पाणी सोडल्यामुळे तो सुद्धा व्यवसाय थांबलेला आहे. माझ्यासमोर जे आहे ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील साहेब. सर, आपण या ठिकाणी आज कामगार उपायुक्त आहेत यांची भेट घेतली. वारंवार तुम्ही चर्चा करताय की इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना ज्या काही कंपन्या त्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाव्या, त्यांना व्यवसाय मिळावा असा प्रयत्न करताय. आज काय आश्वासन तुम्हाला देण्यात आलंय? 2 जुलै रोजी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयामध्ये मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज ही लेबर कमिशनर या ठिकाणी ॲडिशनल कमिशनर आंधळे साहेब यांचं प्रमोशन झाले आणि त्या अनुषंगाने आज आमची त्यांच्याबरोबर मीटिंग झाली. सर्व मुंबईच्या कंपन्या वगैरे सर्वांना बोलवलं होतं आणि त्यामध्ये मच्छीमार लोकांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होतोय. सांडपाणी जात असतोय आणि केमिकल आणि वास येतोय आणि मच्छीमारांची काही प्रॉब्लेम होते, उलट्या होतात. अशा पद्धतीने आम्ही त्यांना आमची चांगल्या पद्धतीने गाऱ्हाणी घातलेली आहेत आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज आम्ही चांगल्या पद्धतीची मीटिंग घेऊन आणि मीटिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ॲडिशनल कमिशनर अप्पर आयुक्त त्यांना म्हणतात की आंधळे साहेब यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून, सर्व कामगार उपायुक्त बोलवून आणि त्यांच्याबरोबर ही चर्चा करून आज मुंबईचा प्रश्न ताबडतोब सुटला जाईल अशा पद्धतीने आम्ही घोषणा केली. या ठिकाणी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याने असं सांगितलं की काही आता ज्या खाजगी कंपन्या त्याच्यामध्ये एक ठेकेदार पद्धतीचे कामगार भरती करावेत असं त्यांनी एक सांगितलं की अशा अनेक ठेकेदार त्या ठिकाणी निर्माण केले की त्यांच्या माध्यमातून ते कामगार भरती केले जातात. तर त्या संदर्भात तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलेलं? त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने बंधन घातलेलं आहे की आमच्या पहिला गाववाल्यांना भरती करायचं आणि गाववाल्यांना अशा पद्धतीने बघा की तिथे जागा जमिनी गेलेल्या आहेत, गावामध्ये कंपनी वसत झालेली आहे. पण आमच्याकडे त्या कॅटेगरीचा जर माणूस नसेल तर तुम्ही बाहेरचा माणूस भरू शकता. पण पहिला प्राधान्य प्रकल्पग्रस्तांना दिला जाईल. आज कोळी लोकांना 80% प्राधान्य दिलेलं आहे. ते आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आज यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वारंवार कमिशनरकडे मीटिंग घेत असतोय आणि त्या मीटिंगला चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणून या पुढच्या मीटिंगला पुढची आज काही कंपन्यांना बोलावणार आहेत. पुढची मीटिंगची ताबडतोब तयारी केली जाईल. आज उद्या त्यांनी आढावा बैठक लावलेली आहे. त्यांचे कामगार उपायुक्त सगळे कोकण सगळ्याबरोबर बोलवलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून आणि आमची एक प्रकल्पग्रस्ताची कोळी समाजाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून तिथं बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. म्हणून आज ॲडिशनल कमिशनर आंधळे साहेब यांच्याबरोबर उद्या आढावा बैठक ठेवण्यात आली आहे. आपण सुद्धा या बैठकीला होता, वारंवार बैठक घेतली जाते. तुमच्यावरती मच्छीमार सेलने मुंबई जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आज जी काय अपर आयुक्त जे आहेत त्यांच्यावर तुमची बैठक झालेली आहे, काय तुम्हाला तिथे आश्वासन देण्यात आले? नेहमीप्रमाणे
त्यांनी आज बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी आश्वासन दिलेले आहे की यापुढे ज्या काही मुंबईमध्ये कंपन्या प्रस्थापित झालेल्या आहेत त्या कंपन्यांना बोलवण्यात येणार आहे आणि ज्या काही कंपन्या आल्या नाहीत त्यांना नोटीस देखील पाठवण्यात येणार आहे. आणि आम्ही जे प्रकल्पग्रस्त बाधित ज्या सुशिक्षित मुलामुलांचे जे आम्ही क्वालिफिकेशन वाईज लिस्ट बनवलेली आहे ती त्यांना आम्ही प्रदान करणार आहोत आणि त्या अनुषंगाने ते नोकरीचा प्रश्न सोडवण्याचा तेही त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत. होता आणि तुम्ही पनवेल शहरात राहता, पूर्ण रायगड परिसर हा तुमच्या अखेरीत येतो, तुमच्यावरती पण पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे. काय तिकडच्या भागातल्या प्रकल्पग्रस्त असतील, भूमिपुत्र असतील, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात? शासनाकडून भूमिपुत्रांना 80% जो प्राधान्य दिलाय तो कुठेच अंमलात येत नाहीये. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जो काही आम्हाला दिलेला अधिकार आहे तो मिळावा ह्यासाठी प्रयत्न करतोय. पण सध्या तरी एजिस कंपनी जी माहुलमध्ये आहे तिथे जे काही प्रकल्पग्रस्तांना त्रास होतोय त्या कंपनीच्या माध्यमातून सांडपाणी जो काही केमिकल असतो जो डायरेक्टली सोडायला नाही पाहिजे ते केमिकल सोडतात. प्लस तिकडे गरम पाणी सोडलं जातं त्याच्यामुळे जी मासे आहेत ते खूप दूरवर खोलवर समुद्रात जातात. तर अशी अनेक संकटे जे आहेत जे माहुलकडे आहे किंवा आमच्याकडे ही पनवेलमध्ये जे केमिकल कंपनी आहेत त्यांच्यामधून जे केमिकल पाण्यामध्ये सोडलं जातं त्याच्यामुळं जी मासेमारी आहे ती दूरवर गेली किंवा नष्टच होत आली असा जो काही विषय आहे तर त्याला तोडगा आपले आदरणीय चंदूदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. द्वारा गरम पाणी सोडलं जातं, केमिकल सोडलं जातं. त्या केमिकलच्या माध्यमातून ज्या कंपनींना फायदा होतो ती कंपनी प्रकल्पग्रस्तांच्या जे आमचे बंधू आहेत त्यांचा ते काही तोड काढत नाही आणि निर्णय घेत नाही. तर त्या संदर्भात आज पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीमध्ये सांगण्यात आलं की जे कंपनीचे केमिकल जातात त्यांचा जो प्रदूषण आहे पूर्ण गावामध्ये पसरला जातो तर त्याची हमी कोण घेणार आणि त्याचा पर्याय कसा लागणार. तर त्या निमित्ताने आज आदरणीय आंधळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की ठिकाणी संपूर्ण समुद्र सपाटीचा जो भाग आहे त्या भागामध्ये जे पाणी ते दूषित पाणी सोडलं जातं त्यामुळे जो मच्छीचा जो व्यवसाय आहे तो कुठेतरी थांबला गेलाय आणि ते प्रदूषण किंवा दूषित पाणी सोडू नये एवढीच मात्र या ठिकाणी त्यांनी कळकळीची विनंती केलेली आहे. आणि जे काय भूमिपुत्र असेल, स्थानिक प्रकल्पग्रस्त जी आजचा जी युवा पिढी आहे त्या सर्वांना एक प्राधान्य 80% या माध्यमातून त्यांना नोकरी मिळावी यासाठी तो प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना म्हणजे आश्वासन देण्यात आलेलं आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.